जवळजवळ मी 11 गावांना भेटी दिल्या आणि 11 गावच्या शाळेमध्ये काम केलं. काही ठिकाणी पद उडाले, काही ठिकाणी नाईलाजास्तव बदली करून यावे लागले, काही ठिकाणी पती पत्नी एकत्र नवरा बायको दोघे शेवटी एकत्र येण्यासाठी काही शाळा बदलाव्या लागल्या. आणि सर्व शाळेमध्ये काम करीत असताना मला शिक्षक, इतर सहकारी शिक्षक हे एकदम उत्तम मिळाले. लक्षात ठेवा, त्या जीवावरती मला आता नोकरी वाटलेली आहे. मला सेवानिवृत्त झाले असं मला वाटतच नाही. लक्षात ठेवा. आणि माझं एकमेव काम एवढं होतं की घरामध्ये शेती पाहण्यासाठी, इतर लक्ष देण्यासाठी माझे भाऊ सक्षम असल्यामुळे मी फक्त येऊन जाऊन विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन सर्व शिक्षकांमध्ये मिळून मिसळून राहायचं आणि 10 ते 4 ही वेळ शाळेसाठी, विद्यार्थ्यासाठीच द्यायची. इतर दुसरा कसलाही व्यवहार न केल्यामुळे मला माझ्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा अडसर आलेला नाही. कुणीही मला कुठेही जरा सुद्धा तक्रार माझी ऑफिसला बीओ कार्यालयाने आणि कार्यालयाचा सुद्धा समज होता. इथं दुधनाळे सर आहेत, इथले आतापर्यंत रेकॉर्ड, त्यांनी असलेल्या शाळेचा कुठलाही माणूस आमच्या शाळेपर्यंत, ऑफिसपर्यंत कुठं आलेला नाही, हे मला ऐकायला मिळायचं. हेच माझं समाधान वाटायचं. आणि मी असं समजायचं की माझ्याकडे राखण करायला अधिकाऱ्याचा पुरवठा नाही. अधिकाऱ्याचा फार मोठा विश्वास हा गावच्या शाळेच्या हेडमास्टरवरती असतो. आणि हा समज मी 7 ठरवलेला आहे. आणि मी माझे 37 वर्षाची सेवा ही उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे. ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा, आणि माझे सहकारी शिक्षक सुद्धा मी त्यांना कधी वस्तू दिलं नाही. मी पहिल्या प्रथम शाळेच्या वेळेला मान देत होतो. इंट्रोच्या ठिकाणी इंट्रो, मध्यंतराच्या वेळेस मध्यंतर, आणि खेळाच्या तासाला खेळ. कसंही मागे पुढे 5-10 मिनिट सुद्धा होण्याचा मी काटोकाट प्रयत्न करायचा होऊ द्यायचे नाही. आणि त्या पद्धतीनं शाळा चालवायचे. त्यामुळं अभ्यासक्रम सुद्धा कुठला मागे राहू द्यायचा नाही. पालकाची ओरड येता कामा नये असं शिक्षकाला जाणून करून द्यायचं. त्यामुळं माझा वेळही चांगला गेला आणि मला नोकरीचा कंटाळा कधी आलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणखी मी सांगतो तुम्हाला, आत्ता नोकरी मला लागली काय, आता संपते असं वाटतच नाही. तुमच्यासारखे विद्यार्थी सुद्धा, बरेच विद्यार्थी माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. चांगल्या शाळेतून पार पडलेला आहे मी. माझं काम समांतर आहे. लोकांना गावाला सुद्धा अभिमान राहिलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीने माझं कुठंही नाव निघत आलेलं आहे. आता वास्तविक या ठिकाणी मी आलो. इथं येण्याचं कारण बघा, प्रतिपत्नी आणि लोकसेवेत असल्यामुळे मी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घ्यायला तयार राहत नव्हतो. मुख्याध्यापकाचं प्रमोशन घ्यावं असं मला वाटत नव्हतं. पण मी सिनियर आणि शिक्षणामुळं कुठेही जा, सर तुमचं शिक्षण भरपूर आहे, तुम्ही सिनियर आहात, हेडमास्टर की आम्ही करत नाही, तुमच्या हाताखाली आम्ही काम करतो. त्या 11 शाळांपैकी 4 शाळांमध्ये फक्त मी दुसऱ्याच्या हाताखाली काम केलं, दुसऱ्या सहकारी शिक्षकांच्या. बाकी उरलेल्या 7 शाळांमध्ये मी मुख्याध्यापक म्हणूनच कार्य केलो. आणि या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक असल्यामुळे, माध्यमिक शिक्षकाचा ग्रेड असल्यामुळे हेडमास्टरचा आणि पदवीधरचा ग्रेड तोच असतो. आणि पूर्वी तुम्ही सिनियर आहात, तुम्हीच घ्या सर, तुमच्या हाताखाली आम्ही काम करतो, तुम्हाला सहकार्य करू लागतात. आणि सगळ्या ठिकाणी मला सगळं सहकार्य झालेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र मी म्हटलं शेवट हेच करतोय, तर आता मुख्याध्यापकाचं पद रिकामा आहे. मी म्हणून माझ्या नारेवाडीची बोरी शाळा सोडून, तिथंही 8वीपर्यंतची शाळा होती, चला म्हणजे शेवटी आपण तिथे बी राहिलं असतं काय फरक पडला नसतं, आणि इथं तेच राहिलं असतं. पण मी काय केलं, ती शाळा सोडली, जरा बदल होते म्हणून. आणि तिथं त्या कोपऱ्यात असल्यामुळे काय माहिती कळत नव्हती. आणि इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी नवजून आपल्याला करता येईल आणि माहिती पडत राहील म्हणून मी काय केलं, ती बोरीची शाळा सोडून या ठिकाणी मुख्याध्यापकाचं पद स्वीकारलं. पूर्वी हेडमास्टरच होतो, पण सिनियरिटीमुळे होतो. या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं, गाव छोटंसं आहे. कधी पहिल्यांदाच आलो तुमच्या कुरवाडला. फक्त नाव ऐकून बोलवायला होता, माहित होतं. इथली शाळा फार सुंदर आहे, चांगली आहे, काम करायला इथं कसल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही. मी म्हटलं आता 10 शाळा झाल्या, तर आता 11वी उद्या काय असेल. तर या ठिकाणी आल्यानंतर मला कोरोनाचा पिरियड असल्यामुळे विद्यार्थ्याच्या अंगामध्ये मरगळ असलेली दिसली मला. आणि 2 वर्ष इकडं तिकडं मुलं भटकत राहिले, घरी राहिले, आईवडिलांच्या नियंत्रणाखाली राहिले. आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा तर 1.5 वर्ष संपर्कच नव्हता. त्यामुळं जरा गुणवत्ता खाली घसरलेली होती. पण इथं आल्यानंतर सर्व माझ्या शिक्षक बांधवांना सांगितलं, सर जरा मुलाची 1.5 वर्षामध्ये भरपूर बंडाळ झालेली आहे, मुलांचं लिंक तुटलेली आहे, तर तुम्ही मला माझ्या विनंतीला मान द्या. आणि आपल्यावर पालकांनी सोडलेला आहे गुणवत्ता वाढवण्यासाठी विश्वास टाकलेला आहे, तर या विश्वासाला तडा न जाऊ देता आपण काम केलं पाहिजे. आणि आपण वेळ देऊया. आल्यानंतर 10 ते 4 आपला जो अभ्यासक्रमाचा वेळ आहे, अध्यापनाचा जो वेळ आहे तो पाळावं.
आणि आपलं काम आपण करूया आणि आपल्याला कोणी नाव ठेवता नाही. एकाही शिक्षकाला नाव ठेवलं तर ते मला नाव ठेवल्यासारखं होईल. आणि माझ्यापर्यंत तक्रार होती सर म्हटलं तर सगळ्या शिक्षक सुद्धा इथल्या अगोदर शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करत असलेले होते, पण त्यातल्या त्यात आणखी सुधारणा करावी असं मला वाटायचं आणि मी काम करायचं. आणि माझे सहकारी शिक्षक सुद्धा फक्त काय ऑफिशियल काम असलं मी ऑफिस सोडून हे कार्यालय सोडून बलसूरला जाणं, उमरग्याला जाणं, बँकेत जाणं हे काम करायचं. आणि क्वचित प्रसंगी शिक्षकाला सुद्धा माझ्या जे माझ्यानं होत नाही काम असं काम करण्यासाठी बाहेर जायचं. तर या ठिकाणचे सर्व शिक्षक तळमळीने काम करणारे शिक्षक आहेत. तर इतर सर्व शिक्षकांना त्यांचं भावी आयुष्य चांगलं जावं, विद्यार्थ्यांनी अशीच चांगली प्रगती करावी. आणि या 2-3-4 वर्ष 3.5 वर्षामध्ये आम्ही जिल्ह्याला सुद्धा नाव लौकिक मिळाला. खेळामध्ये शिक्षणाला प्राथमिक शाळेमध्ये वाव मिळत नाही, खेळाची साधनं साहित्य नसतात. आणि या ठिकाणी खेळाचे साहित्य होते आणि साहित्य असल्यामुळं साधनं होते. त्यामुळं जिल्ह्यापर्यंत आम्हाला शिवसाहेबांनी आव्हान केलं की आणि कुठल्याही विद्यार्थ्याच्या स्पर्धा न घेता थांबायचं नाही. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या साहित्यामध्ये स्पर्धा घ्यायच्या आणि आपल्या जिल्ह्यापर्यंत येण्याचा मान मिळवायचा. तर आम्ही बलसूर केंद्रामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डीची बॅच गाजवली, जिल्ह्यापर्यंत गेली. आणि जिल्ह्याला गेल्यानंतर 2 फरंड्याखाली मोठं मुलं आणि आमच्या तुलना लागली. आता आपली काळ्या मातीतले ते खडकातले विचार असले म्हणलं सर ते आमच्यापेक्षा सरस ठरले. आमचा 2 नंबर आला, लक्षात ठेवा. तर चांगल्या पद्धतीने खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळाले. भालाफेक, थाळीफेकमध्ये सुद्धा मुलांचा नंबर जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. तर असं चांगल्या पद्धतीनं शाळा काम करण्याचा मला योग आला, शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्याचा योग आला. आणि आज या ठिकाणी गावानं मला प्रेम दिलं, गावाने सुद्धा माझं बहुमान केलेलं आहे. शाळेने माझ्या सहकारी शिक्षकांनी या ठिकाणी माझं बहुमान केलेलं आहे. तर एवढं बोलून आता मी जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे. तर सर्व मुलांना शुभेच्छा. गावची शाळा अशीच प्रगतीपरावर पथावर ठेवावं असं माझ्या सहकारी शिक्षकांना सूचित करतो. आणि माझा छोट्या ठिकाणी भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद.